मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर ऑडिटोरियम येथे भव्य पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी पत्रकार संघटना म्हणून ओळख असलेल्या या संघटनेतर्फे दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येतोय. यंदाही विविध स्तरांवरील पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल असणार असून प्रमुख अतिथी म्हणून अमरावती लोकसभा खासदार बळवंत वानखडे आणि राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी आशिष शेरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि सकाळचे समूह संपादक राहुल गडबाले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या वर्षीच्या स्वर्गीय दादासाहेब काळमेघ राज्यस्तरीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. 30 वर्षांची प्रदीर्घ सेवा आणि राजकीय, पर्यावरण तसेच शेतकरी विषयांवरील अभ्यासपूर्ण लिखाणाकरिता त्यांना हा सन्मान दिला जात आहे. या पुरस्काराचे स्वरूप 41,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. तसेच स्वर्गीय जुगल किशोरजी अग्रवाल स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार IBN 18 चे वृत्त निवेदक विलास बडे यांना दिला जाणार आहे. 30 वर्षांची पत्रकारिता सेवा, सखोल विश्लेषण आणि अभ्यासू दृष्टिकोन याकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप 31,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. विभागीय पत्रकारिता पुरस्कार यवतमाळ येथील नमो महाराष्ट्र दैनिकाचे संपादक वसंतराव घुईखेडकर यांना दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 21,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रतिदिनचे वृत्त संपादक प्रवीण आहुजा यांना त्यांच्या 30 वर्षांच्या सेवेसाठी प्रदान केला जाणार आहे. तर जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार दैनिक आपली मातृभूमीचे वरुड तालुका प्रतिनिधी चंद्रकांत भड यांना शेतकरी व शोषित समाजाच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण लिखाणाकरिता दिला जाणार आहे. या सोहळ्याकरिता पत्रकार बांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहेत.